हाय हॅलो नमस्कार, मी मीनाक्षी। आज आपण आहे ना खिचडी, साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे। एकदम सुटसुटीत मऊ असे बघा, हे बारीक गॅसवर शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि मिक्सरला आहे ना असा भरडाच काढून घ्यायचा, जास्त बारीक नाही करायचे। आणि इथे मी ऑलरेडीच अगोदर मिरची बारीक करून घेतलेली आहे मिक्सरला। आणि हे बघा, साबुदाणा मी रात्री भिजायला टाकले होते आणि जास्त पाणी जर झालं तर अर्धा पाऊण तास आहे ना सुक्या कपड्यावरती सुकायला टाकायचे, मग सगळं पाणी त्याच्यामधलं शोषलं जातं। मस्त सुटसुटीत होते बघा। थोडेसे असे दरेच मिक्सरला बारीक केलेत आणि हिरवी मिरची हे सगळं एकत्र करायचं, म्हणजे आपली खिचडी पण खूप छान लागते खायला, टेस्टी एकदम। प्रत्येकाची करण्याची वेगवेगळी पद्धत असते आणि खिचडी कधी पण आहे ना साजूक तुपामध्येच बनवायची, खूप छान लागते खिचडी। तेलामध्ये पण बनवू शकतो, पण उपासाला असं दुसरं तेल चालत नाही ना, आपण जे भाजीला वापरतो ते शेंगदाणा तेल पाहिजे। इथे मी 2 बटाटे बारीक कापून घेतलेले आहेत आणि तेलात चांगले परतून घ्यायचे। उकडलेले बटाटा पण टाकू शकतो आपण, पण मला असेच आवडतं, तुपामध्ये परतून घ्यायचे चांगले। खिचडी पण छान लागते खायला अशी। चांगले परतून घ्यायचे आणि 2-3 मिनिटांसाठी ना झाकून ठेवायचे, म्हणजे चांगले आपले बटाटे वाफलून निघतात। खिचडी आमची फेवरेट आहे घरातली सगळ्यांची। उपास नसेल तरी पण आम्हाला कधी खाऊ वाटली तर आम्ही बनवतो खिचडी। आणि मी काही जिरं वगैरे वापरत नाहीये, कारण आपण रोजच्या भाज्याला जिरेच वापरतो। खिचडीची एक वेगळीच टेस्ट असते अशी बनवायची। बघा, सगळं मिक्स केल्यामुळे ना आपली खिचडी खूप छान होणार आहे। मस्त चांगली परतून घ्यायची 1-2 मिनिटं आणि नंतर झाकून ठेवायची। हा व्हाईट कलर आहे ना पूर्ण चेंज होतो, ह्याच्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। आणि एकदम झणझणीत खिचडी केली मी, तिखट अशी मिळमिळीत खायला नाही आवडत। खिचडी करावी तर एकदम अशी तिखट, ते कापून मिरच्या टाकायच्या ते पण नाही आवडत, असे बारीक करून ठेवले ना म्हणजे छान लागते। मग आपण चांगली आपली खिचडीचा बघा कलर कसा मस्त झाला एकदम, झाकून ठेवल्यामुळे ना चांगली वापरली गेली। मिक्स करून घेऊया आपण चांगले, कलर चेंज झालाय बघा आपल्या खिचडीचा आणि एकदम झणझणीत आहे खिचडी बघा, मस्त सुटसुटीत झाली एकदम खिचडी। कशी वाटली तुम्हाला माझी साबुदाणा खिचडीची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। चला आपण आता देवाला नैवेद्य दाखवून घेऊया। एकदम सुटसुटीत झाली खिचडी। प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा। हे बघा, इथे खिचडी, दही आणि लिंबू खूप छान लागते दह्यासोबत, ताकासोबत।